चालेल. गुड मॉर्निंग. आता वाटलं की काल परवा तुम्ही जेवण केलं, पण तुम्ही आज सकाळी काय खाल्लात का अजून नाही? हा, म्हणून म्हणून आवाज कमी येतो नाही का? बर, माझं बोलणं विद्यार्थ्यांनी तर ऐकायचंच आहे, पण एखादं लहान लेकरू आहे त्याला नाही कळालं तर शिक्षकांनी लक्ष देऊन ऐकायचं. मी शिक्षकांना प्रश्न विचारणार आहे, त्यामुळे शिक्षकांनी हॅलो 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 शिक्षकांनी लक्ष देऊन ऐकायचं सगळ्यांनी. मी विद्यार्थ्यांना पण प्रश्न विचारणार आहे, चालेल का? मॅम वगळता बाकी सगळ्यांना चालेल? ग्रेट. आर यू रेडी? मला एक सांगा, आज तुम्हाला आदर्श म्हणून समाजातली कोणती व्यक्ती आहेत सांगा बरं मला. आज समाजामध्ये सर्वात मोठा व्यक्ती असं तुम्हाला कोण वाटतंय? वाव, ग्रेट. एक शिक्षक वाटतात. अजून कोण वाटतात? आई वाटते. वा वा वा. अजून कोण कोण वाटतात? वडील वाटतात. व्हेरी गुड. किती हुशार मुलं आहेत ना इथे. अजून कोण कोण वाटतात तुम्हाला मोठी? कोण वाटतात? आजी आजोबा पण वाटतात. बर, समाजामध्ये श्रीमंत, मोठे, विद्वान असे कोण वाटतात तुम्हाला? देव वाटतात. वा, म्हणजे तुमची उत्तरं एकदम परफेक्ट चालू आहे आपलं काम. येस. पण मला सांगा, आज जे समाजातले सर्वात श्रेष्ठ लोक आहेत तेही कधीतरी लहान लेकरं होते की नाही? बरोबर. आणि आज समाजामध्ये जे दळभद्री लोक आहेत, भिकार लोक आहेत, व्यसनी लोक आहेत, भिकमंगू लोक आहेत, ते सुद्धा कधीतरी लहान लेकरं होते की नाही? मग आता दोघांमध्ये काय बदल झाला सांगा बरं मला. कुठे बदल झाला? शाळेच्या